टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दादरच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत आपल्या सोबत आहेत। रामदास कदम यांनी जे वक्तव्य केले आहे, एक लाडकी बहीण योजना बंद झाली तर 10 योजना सुरू होतील, याचा काय अर्थ काढायचा नाही? आता त्यांच्या लाडकी बहिणीचं काम त्यांचं झालेलं आहे। लाडक्या बहिणींना त्यांनी आमिष दाखवले आणि जे काय मतदान करून घ्यायचं होतं ते करून घेतलं, परंतु त्यांना माहिती नाही की निवडणूक फक्त एकच नसते। निवडणूक 5 वर्षांनी किंवा इथं जिल्हा परिषद पंचायत समिती गावाला किंवा मुंबईला महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असते। तर त्या निवडणुकीला लाडक्या बहिणी त्याला दाखवून ठेवतील, बाबा अशा स्कीम तुम्ही तात्पुरत्या चालू ठेवता नंतर बंद करता, त्याचा पडसाद पडेल निवडणुकीला। नक्कीच, पण आपण पाहतोय की अधिवेशन होत आहे, अर्थसंकल्प सादर झाला, एकनाथ शिंदे यांना कुठेतरी 3ऱ्या क्रमांकाचा निधी देण्यात आला अशी पण चर्चा आहे। अजितदादा यांच्याबाबत कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर दाखवला जातो भाजपकडून, असं म्हणावं का? त्यांचे जे आमदार आहेत ते कमी असताना देखील जो निधी आहे तो 2ऱ्या क्रमांकाचा त्यांना मिळाला। आता कसं आहे, जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांकडे होती सत्ता, तेव्हा त्यांनी त्या सत्तेचा खूप चांगला उपयोग करून घेतला। प्रत्येक म्हणजे मी तर आमच्या इथे ऐकला, शाखा प्रमुखाला पण सुद्धा त्यांनी निधी दिलेला। जर तो शासनाचा निधी अशा प्रकारे आणि त्यातलाच शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण ज्यांना ज्यांना 5 करोड 10 करोड दिलाय, 20 करोड दिलाय, 25 करोड दिलाय, काय ठिकाणी आमच्या माहीमचं उदाहरण घ्या, त्या आमच्या माजी आमदारांना एवढा निधी दिलाय की माहीमचा विकास दिसत नाही, एवढा निधी दिलाय त्यांना। मग तो निधी गेला कुठे याचा विचार शिंदे साहेबांनी करावा। पीओपी बद्दल तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? कारण आशिष शेलार यांनी पण म्हटलं की राज्य सरकारला बंदी मान्य नाही। नाही, कसं आहे, बंदी करा, पण त्याच्यानंतर मूर्त्यासुद्धा मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उंच आणि असतात, त्या मूर्त्या सुकल्या पाहिजे, त्यांच्यासाठी प्रोव्हिजन का? आता पाऊस चालू होणार आहे, सगळ्या पद्धतीने होणार, POP नको या उद्देशाने आम्ही पण बोलतो, पण तो POP नसेल तर त्यांना काहीतरी मूर्तिकारांना प्रोव्हिजन म्हणून त्यांना माती किंवा काय उपलब्ध करून दिली पाहिजे वेळेत। वारंवार उद्धव ठाकरेंवर पण टीका करतायत। आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हटलंय की एकही मुस्लिम व्यक्ती त्यांच्यासोबत नव्हता, कसं पाहताय? कोण? त्यांनी इतिहास वाचावा स्वतःचा, ते फॉरेनमध्ये शिकले आहेत ना, त्यामुळे त्यांना इतिहास माहिती नाही। आता त्यांना सांगायचं, आग्र्याला जेव्हा महाराज निघाले सुटले तेव्हा त्यांचा तो औषध पाणी कोण करत होते विचारा। आणि त्यांच्याकडे भरपूर होते मुस्लिम जे एकनिष्ठ होते, गद्दारी त्यांनी आयुष्यात केली नाही, ते एका ठिकाणी राहिले, ते शेवटपर्यंत एकाच ठिकाणी राहिले। बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।